शिर्डी शहरामध्ये अनेकदा व्ही आय पीचा लोगो लावून किंवा राजमुद्रा लावून अनेक वाहन चालक शिर्डीत एंट्री मारतात. इथल्या काही आस्थापनांवरती, हॉटेलवरती किंवा रस्त्यात कुणावरती दादागिरी करतात. केवळ त्या गाडीवरती तो व्ही आय पी लोगो असतो किंवा राजमुद्रेचा लोगो लावलेला असतो. म्हणजे हा लोगो की जो आमदार किंवा खासदारांच्या गाडीला शक्यतो असतो. परंतु या गाड्या वगळून व्ही आय पीच्या नावाखाली बनावटगिरी करणारे, बोंदुगिरी करणारे, लोकांवर दादागिरी करणारे यांच्याबद्दल, या लोकांच्या अशा गुन्हे प्रवृत्तीबद्दल आवाज उठवण्यासाठी विश्वनाथ वाघ पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आहेत. आपण विचारूयात संभाजी ब्रिगेडचे छावाचे संस्थापक अध्यक्ष असलेले विश्वनाथ वाघ काय सांगतात. नेमकं हे प्रकार का घडतात किंवा लोकांना अशी गरज का पडते? काय झालं, आता लोकांना व्ही आय पी कल्चर डोक्यात आलेलं आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या मागं पळायचं आणि स्वतःच आपण लय मोठे राजकीय असले आहोत असं दाखवण्याचा प्रकार होतो. आता काही दिवसापूर्वी जालना येथील 2 गाड्या आपल्या शिर्डीमध्ये होत्या. खऱ्या अर्थाने राजमुद्रा, आता तुम्ही सांगितलं आमदाराला लावतात, आमदारांना सुद्धा लावता येत नाही. त्यांच्या गाडीला फक्त विधान भवनाचं चित्र असतं आणि खासदारांना सुद्धा लावता येत नाही. हे फक्त राज्यपाल आणि विशिष्ट जे आपण समजा राज्यपाल असो यासारख्या लोकांना नाही का ते आपण राजमुद्रा लावता येते, तशी राजमुद्रा कुणाला वापरता येत नाही. म्हणून भारतीय दंडसंहिता 1988 व 87 त्याच्यात 177 कलम आहे. त्यानुसार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही निवेदन आज शिर्डी पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. खऱ्या अर्थाने आपलं शिर्डी हे जागतिक देवस्थान आहे. या ठिकाणी येत असताना प्रत्येक भाविक हा सर्व समान आहे. कोणी व्ही आय पी नाही, कोणी काय नाही. आणि अशा पद्धतीचा जर प्रकार चालू असेल त्यातल्या त्यात त्या वाहनामध्ये आलेल्या मी ऐकलं का त्यांनी त्या दिलेल्या भाविकांना दमदाटी सुद्धा केली. मग पोलीस यंत्रणेने सुद्धा कारवाई केली, त्यांचाही धन्यवाद. पण ज्या पद्धतीची कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे ती कारवाई झालेली नसून, म्हणून छावा ब्रिगेडच्या वतीने व आमचे नगर जिल्ह्याचे भूषण व या महाराष्ट्राचे जल संपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे साहेब व सुजयदादा यांनी सुद्धा या विषयाचं पोलीस यंत्रणेला सूचना दिलेल्याच आहे. पण मी छावा ब्रिगेडच्या वतीने इथे निवेदन देऊन एकच सांगतो का भविष्यामध्ये अशा कोणता प्रकार घडला नाही पाहिजे. शिर्डीमध्ये बरेचसे काही प्रकार चालू आहे. पोलीस यंत्रणेने त्याच्यावर चांगल्यापैकी कारवाई करतात. मध्यंतरी खरात बाबा प्रकरण हे मोठं प्रकरण पोलीस यंत्रणेने काढलं, त्याबद्दलही पोलीस यंत्रणेचं अभिनंदन. पण शिर्डीमध्ये सर्व समतोल राहायला पाहिजे या हिशोबाने पोलीस यंत्रणेने काम करावा, यासाठी छावा ब्रिगेडच्या वतीने आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. आणि जालना येथील जे कोणी स्वयंघोषित पुढारी होते त्यांच्यावर तीव्र स्वरूपाची कारवाई केली पाहिजे. अशा पद्धतीची जर कारवाई झाली तर महाराष्ट्रामध्ये असे कोणत्याही प्रकारचे हे जो मॅसेज जाणार आहे नुसता एका ठिकाणी न तर पूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे का राजमुद्रा कोणीही वापरू नये, त्याचा अवमान कोणीही करू नये. कारण ती एक गोष्ट आहे, अवैध पद्धतीने आपण राजमुद्रा वापरतोय पण आपण त्या संवैधानिक पदावर नाही. आणि अशा माणसांनी जर ते वापरत असेल तर हे चुकीचं आहे. या चुकीचं आम्ही समर्थन कधीच करणार नाही. जालन्यामधील अनेक लोकांनी तुम्हाला फोन करून सांगितलं की विश्वनाथ भाऊ अशा पद्धतीने तिकडं हे चालू आहे. मग त्या जिल्ह्यामध्ये तेथील लोकांमध्ये जागृती कशी करणार, कसं बघताय आपण? खऱ्या अर्थाने समाज माध्यमातून आज आपण जे सोशल मीडिया असो, पेपर्स, पत्रकाराच्या माध्यमातून आपण हा मेसेज जालना जिल्ह्यात सुद्धा पोहोचवणार आहे. कारण खऱ्या अर्थाने जालना जिल्ह्यामध्ये हे असे प्रकार खूप आहे. आज हे व्ही आय पी कल्चर त्या लोकांनी करायला काही उपयोग नव्हता. कारण त्यांनी इथं साईबाबांच्या भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नव्हता, तो दिलाच दिला. परत हे लोकांची अशी जी ताकद फोपवते, मला असंही कळलंय का हे जालन्यामधील गुंड आहे, हे काही सर्वसामान्य माणसं नाही. म्हणजे आज नाही का तिथले लोक यांच्या विरुद्ध बोलू शकत नाही अशी परिस्थिती. म्हणून या गुंडांना कुठेतरी थांबवता आलं पाहिजे, म्हणून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आज हे जे लोबो लावून हिंडताय हे सर्वसाधारण गरीब माणूस लावून हिंड का? आज आपले आप्पे गाडीवाल्यांना काही कारवाई होत्या हे होतं ते लोक लावू शकतात का? नाही लावू शकत. कारण त्या बिचाऱ्यांना त्यांचं दररोज पोटाची खळगी भागवण्याची ताण असते. आणि हे जे लोक असतात यांना त्यांची दहशत करण्याची हे असते. त्याच्यामुळं त्या दहशतीपायी त्यांनी जो सिंबल वापरलेला आहे, म्हणून त्याची दहशत मोडून काढण्यासाठी आम्ही छावाच्या वतीने पुढचं आंदोलन पुकारणार आहोत, एवढं सांगतो. ॲडव्होकेट रामनाथ पाटील सदाफळ सह प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, गॉडफादर मीडिया, शिर्डी.